श्री विघ्नहर्ता विनायक या विघ्नहर्ता विनायकाच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून तसेच आमच्या पाडगावचे ग्रामदैवत श्री स्वयंभू सांब आई निनावी देवी तसेच लांजा केळवली गावचे ग्रामदैवत श्री धावबा बाकाईजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन या गावकऱ्याचे अत्यंत आभार मानून आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत पालखी नृत्य आणि उत्कृष्ट देखावा। देखाव्याचं नाव आहे कालिया मर्दन। देखाव्याचं नाव आहे कालिया मर्दन अर्थात कृष्णलीला। बालविकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी। बालविकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी आपली कला सादर करते। युट्यूबवरती आपण पाहिला तर हा आपल्याला देखावा पाहायला मिळतो। पाडगाव कुंभारवाडी संघाचा एक अत्यंत नामांकित असा संघ म्हणजे श्री बालविकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी नावाजलेला संघ कोकणातील आघाडीचा संघ आणि एक सुंदर असा देखावा या ठिकाणी सादर करतात। आसलातून असा देखावा आपल्याला पाहायला मिळणार आहे। कालिया मर्दनाचा सुंदरसा देखावा आपल्याला पाहायला मिळणार आहे। सुरुवातीचा देखावा रामायणातील तर दुसरा देखावा महाभारतातील आपल्याला पाहायला मिळतोय। रामायण आणि महाभारत भारतीय संस्कृतीतील दोन आदर्श महाकाव्य आपल्या सर्वांना जगण्याची दिशा देणारी महाकाव्य आणि यातीलच एक महत्वाचं म्हणजे महाभारत आणि महाभारतातील भगवान बालकृष्णाचे पराक्रम बाललीला आपण सर्वांनीच पाहिल्या। त्यातलेच एक महत्वाची आपल्या सगळ्यांना मोहित करणारी बाललीला श्रीकृष्ण लीला म्हणजेच कालिया मर्दन। देखावा या ठिकाणी आहे। आपल्याला वाटतं की क्रिकेट म्हटलं की क्रिकेटची जननी आपल्याला वाटतं इंग्रज किंवा ब्रिटिश, पण त्या अगोदर महाभारत काळामध्ये देखील चेंडूफळीचा खेळ होता आणि तोच आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या यमुना नदीच्या आतमध्ये असलेल्या कालिया मर्दन बाहेर आलेला आहे आणि तो त्याचा या ठिकाणी कालियाच्या रूपामध्ये असलेला हा असूर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचं मर्दन या ठिकाणी होणार आहे ते भगवान श्रीकृष्णाच्या हस्ते। भगवान श्रीकृष्ण आणि कालिया नाग या दोघांमधील कालिया असूर या दोघांमधील ही चित्तथरारक लढाई आपल्याला पाहायला मिळते आणि सादर करतायत हे बाल कलाकार आहेत बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी या संघाचे। अप्रतिम असं हे कालिया मर्दनचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते। संमोहित करणारं दृश्य एक आकर्षक चित्तथरारक असं दृश्य किती चपळ पद्धतीने भगवान श्रीकृष्णाचं सादरीकरण या बाल कलाकाराकडून होत आहे। आणि आता मात्र पुन्हा एकदा यमुना नदीच्या अथांग डोहातला हा कालिया वर्षानुवर्ष या सगळ्यांना सतावणारा कालिया आणि त्याचं मर्दन केलं जाते ते या ठिकाणी आता मात्र भगवान श्रीकृष्णाकडून। आणि आता मात्र जोरदार टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या अप्रतिम पद्धतीने या ठिकाणी कालिया मर्दन हा सुंदर महाभारतातील देखावा सादर केला। तो बाल विकास
पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी संगमेश्वर या संघानं लक्षवेधी असा देखावा आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम देखाव. मला वाटतं देखावाचे सगळे मार्क सगळे गुण वसूल करताना पुरेपूर फायदा उठवताना पाडगाव कुंभारवाडीचा संघ. श्रीदेव धावबा बाकायची सेवा संस्था खेळवली. श्रीदेव धावबा आणि बाकायची या गणापदेवतांच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि बघता बघता 16 वर्ष पूर्ण झाली. आज 16वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने आयोजित केलेली आजची जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा. कोकणातील पालखी नृत्य ही परंपरा जपण्याचा हा एक अनोखा प्रयत्न या संस्थेच्या वतीनं करण्यात येतोय. ढोल ताशाच्या ठेक्यावर ज्याचे पाय थिरकतात तो मराठा. ढोलाच्या ठेक्यातच जेव्हा रसिकांच्या काळजाचा ठोका वाढतो तोच वादक मनामनात गाजतो आणि असेच वादक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ते पाडगाव संघात बघायला मिळणार आहेत. हॅलो रसिक हो, कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करायची म्हटली तर लागते एकीची साथ. रसिक हो, कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करायची म्हटली तर लागते एकीची साथ. आणि या बालविकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी साठी लागते तुमच्या टाळ्याने शिट्ट्यांची साथ. तुमच्या टाळ्याने शिट्ट्यांची साथ. कुठलीही कला सादर करायची म्हटलं की माता भगिनीनो आणि माझ्या सगळ्या बांधवांनो आपल्याला विनंती आहे की त्यांना साथ लागते ती तुमच्या टाळ्यांची, तुमच्या कौतुकाची. एकदा जोरदार टाळ्या होतात आपल्या गावामध्ये आलेल्या या पालखी नृत्य कला प्रकाराचं संवर्धन करणाऱ्या जपणाऱ्या कलाकारांसाठी. धन्यवाद. सादर करतात बालविकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी. रिंगणाचा ताबा घेत आहेत. चला लवकर, विलंब झालेल्या अगोदरच माझा प्राण ढोल ताशा, माझा मान ढोल ताशा, आपल्या संस्कृतीची शान ढोल ताशा आणि या ढोल ताशाचं सेवा संस्था निर्माण केलेल्या मंदिराच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेच्या निमित्तानं संघाची तयारी पूर्ण झाली आणि काही क्षणातच सगळे कलाकार पालखीचे भोई, ढोल वादक, ताशा वादक, रागधारक, निशाणधारक सगळे रिंगणाचा ताबा घेतील आणि बघता बघता पुढील 20 मिनिटं आपल्याला मंत्रमुग्ध करतील अशी अपेक्षा मला आहे. बघूया पाडगावचा संघ ही अपेक्षा पूर्ण करतो का. रत्नागिरी जिल्ह्यातील एक आघाडीचा असा हा नावाजलेला संघ अतिशय उत्साहामध्ये जोरदार जयघोष करत, जोरदार घोषणा देत रिंगणाकडे आगेकूच करताना आणि रिंगणाच्या आतमध्ये प्रवेश करते झाले ते भागवत धर्माची पथक घेणारे निशाणधारक, घोडीला झाकधारक बाल कलाकार. वा किती सुंदर उड्या बाल कलाकार. जबरदस्त उत्साह, चेहऱ्यावरती एक सुंदर असं हास्य. हे होईना बात आणि त्याला तेवढेच साथ देणारे सुंदर असे ढोल वादक. एका मागोमाग एक ढोल वादक मध्यवर्ती जुना गाठला असा राष्ट्राच्या कवीचा आवाज घुमवणारा ताशवादक. वा जबरदस्त ताशवादक, अप्रतिम. ताशाची तरली म्हणजे काय असतं आपल्याला पाडगाव संघाचं या ताशवाला दादाकडून मजा येते. एक नंबर झाला. श्रीदेव धावबा बाकायची सेवा संस्था या श्रीदेव धावबा आणि बाकायची या ग्रामदेवतांच्या मंदिराच्या उभारणीला 16 वर्ष झालं. 16वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्तानं आयोजित जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा. निशाणधारक, झाकधारक, ढोल वादक, ताशा वादक याच्यानंतर सनई आणि सुराच्या पाठोपाठ पालखीचे भवी देखील टाळांचा गजर करत श्रीदेव धावबा आणि बाकायचीचा गजर करत रिंगणाचा ताबा घेतात. वा याला म्हणतात जयघोष, याला म्हणतात उत्साह, याला म्हणतात एकी, याला म्हणतात सामाजिक कला. आणि काही क्षणामध्ये पाडगाव संघाच्या वेळेला सुरुवात केली.
आता सुरुवात होईल. काही क्षणात पालखी ते खांद्यावर घेतील, पालखीला स्पर्श करतील आणि त्यांचा वेळ सुरू होईल. यापूर्वी झालेल्या पहिल्या संघाने पूर्ण वेळ आपली पालखी सादरीकरण केलं होतं. यानंतर दुसरा संघ पाडगाव संघ. सुरुवात विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या वंदनानं होतं आणि त्याच पद्धतीने गणपती बाप्पाची आराधना करताना पाडगावचा हा आघाडीचा संघ. अभिवादन केलं जाईल ते या संघाकडून बालविकास पाडगाव संघाच्या वतीनं श्रीदेव धावा आणि बाकाईजीला या ठिकाणी वंदन केलं जाते, अभिवादन केलं जाते. पालखी खांद्यावर घेण्यापूर्वी आपल्याला सांगू इच्छितो की त्या देवाचा आशीर्वाद घेण्याची एक पद्धत असते. अतिशय नम्रपणे हे सगळे कलापथकातील कलाकार श्रीदेव धावा आणि बाकाईजीचा आशीर्वाद घेत आहेत. हा भक्तिभाव जो आहे तो भक्तिभाव मला वाटतं सगळ्यात महत्वाचा आहे. कुठल्याही प्रकारचा गाण्यावर घ्यायचे आणि संघाची वेळ सुरू होते. पालखीला या ठिकाणी पूजन केलं जाते. वा सुंदर कमळ पुष्पाच्या आकृतीमध्ये पालखी डोक्यावर घेतलेली आहे. त्यांच्या आघाडीच्या कलाकारांना होईल आणि एकता रचून पालखीचं वंदन अभिवादन केलं जाते, पूजन केलं जाते. त्याला जोरदार टाळ्या वाजवून हरकत नाही. सुरुवातीला चित्त धारक असा हा प्रयोग करताना आपल्या सर्वांना वंदन करताना हा बाल कलाकार बालविकास पाडगाव कुंभारवाडी संगमेश्वर. एक सुंदर असा मंत्रमुग्ध करणारा संस्थेच्या वतीनं 16व्या वर्धापन दिनाच्या उत्साहात जल्लोषात साजरा करताना मंडळाचे सगळे पदाधिकारी चाल बदलली जाते, वंदन केलं जाते. खांद्यावरती पालखी ठेवली जाते. एका हाताने श्रीदेव धावबाला आणि सगळ्या बाकाईला आणि ग्रामदेवला वंदन केलं जातं. जबरदस्त दार पूर्ण झाले, मार्ग मिळते, गुण पुरेपूर वंदन केलं जाते. चाल बदलते, जुन्याचं जुन्या नव्याचं मिश्रण. या ठिकाणी दिसण आणि झाडवाल्याची देखील कला पाहायला मिळवा. एक नंबर दोनला तळा वाजायला हवं. दोघांसाठी देखील एनर्जी म्हणजे काय असते, अंगात येणं म्हणजे काय असतं हे आपल्याला ज्यावेळेला आपण पालखी खेळवतो त्यावेळेला मिळेल. ग्रामदेवतेची पालखी
वेळेचा आविष्कार आपण करू शकतो आणि हा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात पाडगाव शाखेकडून सुंदर नाचामध्ये पूर्ण 16 मुलांचा साथ देण्याची गौरव जबरदस्त कपड्यामध्ये वापरून रोपात केलं जाते ते तिथं धावबा आणि बाकायचीला एक वेगळी अनोखी ताल पूर्ण झालेली आहे. पुन्हा एकदा ताल बदलते ढोलांचा ताशांचा आवाज थोडासा बंद पुन्हा एकदा वेगवान पद्धतीनं ताल बदलली जाते ताल मारली जाते पूर्णपणे रिंगणाचा पुरेपूर फायदा घेत रिंगण पूर्ण केलं जाते पूर्ण वसूल केल्यानंतर पुन्हा एकदा डोक्यावरती पालखीचा ताटा ठेवला जातोय पालखीचा ताटा डोक्यावरती घेऊन सहजपणे हसत हसत उत्साहामध्ये ऊर्जेचा आविर्भाव मला पालखीकडे उचलते पुन्हा एकदा ताल पूर्ण होते ताल पूर्ण झाले पुन्हा एकदा नव्याच्या खात्यावरती पालखी एक वेगळ्या पद्धतीने चाल पाहूया श्रीदेव धावबा काकडी सेवा संस्था 16वा वर्धापन दिन त्यानिमित्ताने आयोजित केल्या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा बालविकास पालखी नृत्य पथक काडगाव कुंभारवाडी रिंगणाचा पुरेपूर वापर करते पालखी नृत्य म्हणजे काय पाहायला मिळते दोन्ही हात जोडून पालखी हातावरती घेऊन वंदन केलं जाते ते ग्रामस्थांना आपलं अभिवादन सुद्धा केलं जाते ते तुम्हाला ढोल वादकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळते सुंदर ढोल वादकांचं ढोल वादक एका सूरबद्ध लयामध्ये एका लयात एका तालामध्ये ढोल वादक काशामध्ये ढोल वादक आणि काशावर
तावडे, प्रमोद तावडे, भरत पंधरे आणि अनिकेत पंधरे यांच्याकडून. धन्यवाद अनिकेत, भरत, प्रसन्न आणि प्रमोद. पुन्हा एकदा ताशांचा आवाज वाढतोय, ढोलांचा आवाज वाढतोय, गती बदलली जाते, ताली बदलल्यात, सूड वाजवला जातोय, ढोल ताशा वाजवण्याची गती बदलली जाते. त्याच गतीचा अंदाज घेत पालखी खेळवली जाते. आता मात्र एक वेगवान चाल, पालखीचे दोन दोरी आतमध्ये धरून रिंगणामध्ये पालखी खेळवली जाते. सुंदर पद्धतीने पालखी खेळवली जाते आणि पूर्णपणे चाल झालेली यशस्वी आपल्याला पाहायला मिळते. या यशस्वी चालीनंतर पुन्हा एकदा चाल बदलते. आता मात्र डोक्यावरती पालखी घेतली जाते आणि वेगळी चाल मांडण्याच्या पवित्रत आपल्याला पाहायला मिळतात. पायाचा सुंदर स्वीकार आणि एका मागोमाग एक प्रकार यात पालखी खेळवली जाते. म्हणून या स्पर्धेला, या कला प्रकाराला पालखी नृत्य म्हणतात. कारण पालखी खेळवताना नृत्याचं देखील साधेपणे यामध्ये हे सगळे खेळाडू करत असतात. मिनिटं पूर्ण झाले. शेवटची 10 मिनिटं, शेवटची 10 मिनिटं. फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक विगडवली दुसरा पुकार, विगडवली दुसरा पुकार. अजूनही या संघाची नोंदणी झाली नसेल तरी त्वरित नोंदणी करायची. 10 मिनिटाचा वेळ संपलेला, अजूनही 10 मिनिटे शिल्लक. पालखी खेळवताना अलगदपणे डोक्यावरती पालखी धरणे किंवा पालखी डोक्यावरती सोडून धरताना अवघड असा प्रकार 3 खुरांवरती पालखी आपल्याला पाहायला मिळते. मात्र पालखीचे फूल खांद्यावरती घेतलेले आहेत आणि चाल मारली जाते. चाल पूर्ण होते. सर्वांनीय रघुनाथ धाकटू काळुंके यांच्या स्मरणार्थ पांडुरंग काळुंके यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीसच्या सन्मान आलेला आहे. आता मात्र परातीवरती उभं राहून पालखी खेळवली जाते. अवघड असा प्रकार आपल्याला पूर्ण केलेला मिळतो. परातीवरती उभं राहून पालखी खेळवलेला प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र हा डोक्यावरती पालखी घेतलेली आणि एका बाजूने भांगडा खेळल्यासारखं अवघड आहे. पुन्हा एकदा एक वेगळा चाल प्रकार गुडघ्यावरती सगळ्या 2 भागावरची पालखी सावरून पालखी खेळवली जाते. पुन्हा मात्र चाल बदलते, वेगळ्या चाल मारली जाते. एकाच पट्ट्यामध्ये 3-4 चालींचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. पाडगाव बाल विकास संघ पाडगावकडून पुन्हा एकदा गतिमान चाल.
डॉक्टर रामदास सर यांच्याकडून 150 रुपये. ₹150 बक्षीस या ठिकाणी आपल्याला पाटगाव संघासाठी सुंदर पद्धतीचं सादरीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टेपिंग पाहायला मिळते. एक वेगळीच लाट डेव्हलप केले, वेगळीच लाट विकसित केले बाल विकास पाडगाव संघाला. पायांच्या खाली जोरदार पद्धतीने आता मात्र वेगळं काहीतरी दोन धडक्यात करण्याचा प्रयत्न बाल विकास पाडगाव संघातला एक मधुर रचण्याचा प्रयत्न मला वाटतं नाही. संघाच्या एका तरुण दमदार खेळाडूच्या डोक्यावरती आता पालखी आहे. बघूया काय आगळा वेगळा प्रकार करतोय. वा, गुडघ्यावरती बसून आणि आता मांडी घालून मला वाटतं पालखी फिरवली जाते. अवघड असा हा साहसी पालखी नुसत्यातला प्रकार यशस्वी केलाय. जबरदस्त जबरदस्त वेगवान पद्धतीने वेगवान पद्धतीने श्रीदेव धावता आणि बाळाची पालखी घेऊन आला हा बाल विकास पाडगाव संघाचा दमदार खेळाडू. चाल पूर्ण झालेली आहे. जबरदस्त चाल. शेवटची 5 मिनिटं, शेवटची 5 मिनिटं. पार्श्ववादक गाडी ढोल वाजकांचा आदेश करायचा गावापर्यंत ढोल वाजकांची पार्श्ववादक दरम्यान खेळाच्या पाठावर